लग्नाच्या आधी कोणत्या ब्राह्मणांनी सांगितलं होतं काय माहिती की तुमचे 36 गुण पण जुळतात, करा लग्न तुम्ही. इथं आमचा आता एकही गुण जुळत नाही. पहिलं मला त्या ब्राह्मणाला शोधावं लागेल. शेठला बोलले मी, बरेच दिवस झाले आपण कुठे बाहेर नाही गेलो, एकदा मॉलमध्ये चक्कर मारून मला आणा फक्त. ती यांनी मला हा मॉल दाखवलाय बरं. तर ते मला बोलले की मॉलला तर जाऊच आपण, पण ते आधी विजय सेल्सला असेल, तिथं भाऊ आलेले एसी सिलेक्ट करण्यासाठी. मग काय मी लगेच पटकन मी आवरलं आणि विजय सेल्सला गेलो आणि तिथं सगळेजण एसी बघत होते बरं का. आणि माझं वेगळंच चाललं, तर मी फ्रीज बघत होते. मला कळत नव्हतं आता एसी घ्यायचा आहे की फ्रीज घ्यायचं. तिथे एवढे सगळे ब्रँडचे एसी होते ना, तर कोणत्या ब्रँडचा एसी घ्यावा तेच कळत नव्हतं. आपण तर काही बोलू ना, आपलं फक्त काम होतं की एसी आल्यानंतर मस्तपैकी गार हवा घ्यायची. शेटला तर काही त्याची हवा भेटली नव्हती आणि त्या एसीच्या नादात शॉपमध्ये एवढा पसारा पडला ना. त्यानंतर मला पहिले पेटपूजा करून घ्यावी, मग सगळं काम आवरव. पटपट सगळं कामं वगैरे आवरली आणि आता वेळ होती की मॉलला जायचं. मी पटकन आवरलं, सो गाडीवर बसले आणि मॉलमध्ये काय मी 10 मिनिटातच पोहोचले. आमच्या घरापासून मॉल जवळच आहे. आणि तिथे गेल्यानंतर ना गाडी पार्क करतानाच मला डाऊट आला होता की जाताना गाडी सापडेल की नाही. आणि जर बिझनेसवाला नवरा असेल ना, तर त्याला कंटिन्यू फोनच येत असतात बरं का. ना काय आम्हाला शॉपिंग करत आली, पटकन रिटर्न आलो, घरी आलो आणि नंतर शेटला गावाला जायचं होतं, ते गेले गावाला. मग संध्याकाळी फक्त मी एकटीच होती. मग पटकन स्किन केअर वगैरे केलं आणि एकटीचा स्वयंपाक कुठे करू म्हणून मग पिझ्झा ऑर्डर केला. सो मस्त पिझ्झा वगैरे खाल्ला आणि झोपले. सो बाय.